आज आपण शिकणार आहोत पैंजण बनवण्यासाठी. तर त्यासाठी मी 6 एमएमचे खरबुजा मणी घेतलेत, 8 एमएमचे, त्यानंतर बिंदी 6 एमएमचे घेतलेत आणि तार आपल्या 18 गेजची तार घेतलेली आहे, जी एका मापामध्ये कटिंग करून घेतली आहे. नंतर घुंगरू घेतले आहेत. त्याचबरोबर आपण मी तुम्हाला दाखवते की आपण कशाप्रकारे हे पैंजण असे बनणार आहेत. देवीची ऑर्डर आहे ही, तर त्याच्यासाठी मी बनवलेले हे पैंजण आहेत. तर 18 गेजचे तार आहेत, त्यांना लूप करून मी मला माप त्यांनी पाठवलं होतं सेंटीमीटरमध्ये, तर तो माप घेतला मी आणि त्या मापाने आज आपण हे पैंजण रेडी करणार आहोत. तर अशा प्रकारच्या मी 3 तारा घेतल्या आहेत 18 गेजच्या आणि सेम मापात कट केलेल्या आहेत. तर एक तारेमध्ये मी 6 एमएमचे 8 एमएमचे खरबुजा मणी घालते. पहिले आपण 8 एमएमचे खरबुजा मणी घालून घेणार आहोत. तर तुम्ही बघताय मी ते काउंट केलेत, म्हणजे 7 खरबुजा मणी घातलेत, कारण 14 सेंटीमीटरचे पैंजण त्यांना हवे होते आणि आपण 4 सेंटीमीटरचे हवे होते आणि आपण 5.5 सेंटीमीटरचा माप घेतला आहे, कारण अर्धा सेंटीमीटर आपल्याला फोल्ड करायला लागणार आहे. सो अशा प्रकारे मी 3 होलवाला कनेक्टर जो असतो तो घेतला आणि त्याच्यामध्ये ह्या तारा अशा मी घालून घेणार आहे. तारा घातल्यानंतर वरच्या तारेमध्ये मी 8 एमएमचे खरबुजा घातले. सेकंड तारेमध्ये मी घालणार आहे 6 एमएमचे खरबुजा मणी. तर हे अशा प्रकारे तुम्ही घालून घ्यायचे आहेत. आणि मी नेहमीच नवीन नवीन व्हिडिओज बनवत असते आपल्या यूट्यूब चॅनलसाठी. तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन हवे असेल किंवा मी व्हिडिओ बनवलं तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन आले पाहिजेत, तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने मी जेव्हा पण काही नवनवीन व्हिडिओ बनवेन त्या तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येईल. सो अशा प्रकारे मी हे बनवलं आहे आणि त्यानंतर शेवटच्या होल कनेक्टरमध्ये आपण टाकलेलं आहे 3rd तार आणि त्यामध्ये मी वापरले आहेत बिंदी खरबुजा मणी. सो खरबुजा मणी खूप वेगवेगळ्या प्रकारचे येतात, प्रत्येक मण्याची साईज वेगवेगळी येते. अशा प्रकारचे हे 5 एमएमचे आहेत, म्हणजे वरती आपण 8, 6 आणि 5 असे 3 प्रकारचे मणी मी गोल्डन घेतलेले आहेत. आणि पैंजण देवीसाठी गोल्डन हवे होते, त्यामुळे आपण गोल्डन मणी वापरले आहेत. तर हे अशा प्रकारे एकत्र सगळे करून घेतलेत आणि त्याचं माप घेतलं, कारण वरचे मणी हे 7 होते, त्याच्यामुळे खाली आपल्याला त्याच मापाने मणी घालून घ्यायचे होते. तर वरती 7 होते, नंतर 8 घातले, त्या मापाप्रमाणे एक पुन्हा होल कनेक्टर घातला आणि बाकीच्या साईडला सुद्धा ते मणी घालून सेम घालून दोन्ही साईडना सेम लूप करून लॉक करून घेतले. त्यानंतर मी 30 गेजची तार घेतली आहे आणि त्या तारेने हे मणी प्रॉपर बांधणार आहे. बांधल्यानंतर काय होईल ना, त्याची फिनिशिंग चांगली दिसेल. हे बघा, अशा प्रकारे पहिल्या 2 लाईन मी लॉक करून घेणार आणि नंतर दुसऱ्या 2 लाईन लॉक करून घेणार. त्याच्याने त्याचा जो गॅप आहे मधला तो तुम्हाला दिसणार नाही आणि ते पैंजणसुद्धा दिसायला सुरेख आणि रेखीव वाटतील. त्याची फिनिशिंगसुद्धा चांगलीच येईल, जशी आपल्याला हवी असते तशी. सो अशा प्रकारे तुम्ही पूर्ण पैंजण राऊंडमध्ये बांधून घ्या. बांधून झाल्यानंतर आपल्याला ह्या पैंजणमध्ये घुंगरू घालायचे आहेत. आपले जे 8 एमएमचे मणी घातलेत खरबुजा मणी, तिथे आपल्याला घुंगरू घालून घ्यायचे आहेत. तर मी हे घुंगरू टाकलेले आहेत, 3 घुंगरू टाकलेत आणि 3 घुंगरू टाकून हे पूर्ण प्रॉपर त्या पैंजणाला अशा प्रकारे राऊंड करून घेणार आहे. बघताय तुम्ही, मग ते दिसायला पण तुम्ही जास्त, जर तुम्हाला हेवी हवं असेल पैंजण की बाबा आपल्याला खूप जास्त हेवी लूक हवा आहे, तर तुम्ही यापेक्षाही जास्त पैंजण घालू शकता. मी ते पैंजण छोटे असल्यामुळे त्याला कमी घातलं आहे आणि तुम्हाला ह्यापेक्षा मोठे पैंजण करायचे असतील तर तुम्ही तारेची साईज तशी वाढवून घेऊ शकता जास्तीची. त्यामुळे तुम्हाला तसेसुद्धा पैंजण करता येतील, साईज मोठ्या साईजचे, किंवा आपल्याला स्वतःच्या पायाला हवे असतील तरीसुद्धा आपण अशा प्रकारचे पैंजण बनवू शकतो. आणि एंडिंगला तुम्ही जी तार मी फोल्ड केलेली आहे त्या जागी तुम्ही धागा वापरू शकता लॉक करण्यासाठी. सो अशा प्रकारे हे पूर्ण मी आता गोल्डन घुंगरू जे आहेत हे लावून घेणार आहे राऊंड. आणि तुम्ही राऊंड लावून घेतल्यानंतर त्याचा लूक बघालच, तो खूप सुंदर वाटतो.
आणि दिसायलासुद्धा ते फार सुंदर पैंजण वाटतात.